पाण्यातनं बाहेर निघून आम्ही रेडी वगैरे झालो आणि खाली भेळ मस्त अशी ड्रेस वगैरे चेंज करून त्यानंतर आम्ही जाऊन थांबलो होतो लाईनीमध्ये, कारण आम्हाला आता करायचे होते ॲडव्हेंचर्स. त्यामध्ये सगळ्यात पहिली राईड गेली होती आम्ही ही वाली, ज्यामध्ये उभं राहायचं होतं आणि इतकं भयंकर फिरत होतं गरा 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 गरा. आणि यामध्ये जिथे तिथे ना लाईनीत थांबायलाच खूप वेळ लागत होता. तिथे 15 मिनटं गेली, त्यानंतर इथे 15 मिनटं गेली. फायनली माझा नंबर लागला आणि मला ही राईड खेळायची होती, पण माझा काही नंबर त्यात लागला नाही, कारण इथेच आम्हाला इतका उशीर झाला की तिथे आम्हाला बसायला भेटलंच नाही, कारण 7 वाजता हे पार्क बंद होतं. त्यानंतर आम्ही बसलो होतो. मी सगळ्यात लास्टला बसले होते ॲक्च्युली, आणि हे मस्त वाटतं लास्टमध्ये बसलेलं, त्यामुळे मी सगळ्यात लास्टमध्ये बसले होते. त्यानंतर मला स्वतःलाच विश्वास होत नाही की मी ह्या राईडमध्ये बसू शकते. सिरियसली इतकी डेंजर आहे ना ही राईड, बापरे, इतकं भयंकर फिरत असतं हे. आणि मी या राईडमधनं अक्षरशः 3 वेळा बाहेर पळून गेले होते की मला बसायचंच नाही आहे. पण माझे सगळेच फ्रेंड्स मला रिक्वेस्ट करत होते की आम्ही सगळे बसतोय तर तू पण बसायचं. आणि फायनली मी त्यांच्या म्हणण्यावरती बसले होते, पण मला इतकी भीती वाटत होती जोपर्यंत बसत नाही. आणि मला असं वाटत होतं, हे बघू शकता पूर्ण पाय आमचे वरती आहेत आणि आमचं तोंड खाली आहे. इतकं डेंजर ही राईड होती ना, सिरियसली. असं ते जर टाय नसताना केलं तर भाई गेलं माणूस. इतकी डेंजर राईड होती. आणि त्यांचं खरंच सेफ्टी खूप चांगली आहे, कारण एवढे डेंजर राईड्स आहे त्याला. आणि त्याला एकदम मस्त त्यांनी सेफ्टी वगैरे दिली होती. आणि इतकी फास्ट आहे ना ही राईड, सिरियसली मला स्वतःलाच विश्वास होत नाही की मी ही राईड करू शकते. इतकी भयंकर आहे ना, बापरे. आणि मी एकटी मुलगी होते जी यामध्ये वरडत नव्हते, कारण मी एकटी शांत बसून नुसती प्रेयर करत होते. बाकी सगळ्यांचा चिरकण्याचा आवाज ऐकूनच मला भीती वाटत होती, पण मी फक्त प्रेयर करत होते. त्यामुळे माझा हे एकदम मस्त गेला ही राईड. तरी भीती तरी वाटतच होती. उतरल्यावरती पण थोडंसं असं चक्कर आल्यासारखं होत होतं. त्यानंतर दुसऱ्या राईडसाठी आम्हाला चान्सेस भेटला नाही, कारण सगळं बंद झालं होतं. 7 नंतर ते सगळं बंद होतं, राईड्स खेळू शकत नाही. त्यामुळे रात्री बघू शकता छान दिसतं हे. आणि मग गेलो होतो आम्ही हे भूताचं पाहण्यासाठी, पण इथं काय फोन अलाउड नाही. मग थोडंसंच बाहेरनं शॉर्ट्स घेतले आणि आम्ही निघालो होतो घरी जाण्यासाठी. इतकी भूक लागली होती ना, त्यामुळे येतानाच धाब्यावरती गेलो होतो. आणि सगळ्यांचे चेहरे गळाले आहेत, कारण सगळे खूप थकले होते आणि सगळ्यांनाच भूका लागल्या होत्या. त्यानंतर ऑर्डर दिली आणि मस्त असं आमचं जेवण येईपर्यंत मी थोडासा स्नॅप वगैरे काढला आणि सगळ्यांनाच दाखवलं. मी पण थोडीशी थकले होते. त्यानंतर फायनली आमचं जेवण आलं होतं. मस्त असं चिकन कोरमा आणि रोटी मागवली होती, सगळ्यांना सर्व केलं आणि घरी मी आले 11 वाजता. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.